ओम नमस्ते गणपतये. गणादिं पूर्वमुच्चार्य. गणेशाचा आद्य सर्वप्रथम ध्वनी ग उच्चारला जातो. ही ओळ सांगते की ग हा आद्य ध्वनी आहे आणि त्यातून संपूर्ण मंत्र सुरू होतो. वर्णादिं तदनंतरम. त्यानंतर येणारा प्रत्येक अक्षर ग, अ, म क्रमशः उच्चारला जातो. हा मंत्राचा व्यवस्थित क्रम दाखवतो. अनुस्वारः परतरः. मंत्रातील अनुस्वार हे शब्दाचा शेवटी येते आणि ते उच्चाराचे अंतिम स्वरूप पूर्ण करते. अर्धेंदुलसितं तारेण रुद्धम. अर्धचंद्रासारखा वळलेला ध्वनी, ताऱ्यांसारखी ऊर्जा आणि अनाहत नादाने संपन्न, उच्चारल्यावर शांतीप्रदान आणि शक्तिदायी होतो. एतत् तव मनुष्य रूपम. हे तुझे मानवी स्वरूप आहे जे भक्तांना सुलभ आणि स्नेहपूर्ण भासते, पण त्यामध्येही देवी तेज लपलेले आहे. गाकर हा पूर्वरूपम. ग हा अक्षर पूर्वरूप आहे, म्हणजे मंत्राची सुरुवात ग ने होते आणि तो मूळ स्वरूप दाखवतो. अकारो मध्यमरूपम. आ हे अक्षर मंत्राच्या मध्यभागी येत आहे. त्याला मध्यरूप म्हटले जाते कारण ते ग आणि म दरम्यान येते. अनुस्वारश्चान्त्यरूपम. अनुस्वार हे अक्षर मंत्राच्या शेवटी येते आणि त्याला अंतिम स्वरूप किंवा समारोप म्हणतात. बिंदुरुत्तररूपम नादसंधानम संविता संधी. बिंदू, नाद आणि संधी हे मंत्राला पूर्ण करतात. यामुळे मंत्राचा उच्चार सुसंगत आणि शक्तिशाली बनतो. सैषा गणेश विद्या गणकऋषी निर्जुदम गायत्री छंदः. हा मंत्र गणेश विद्या आहे, ज्याचे ऋषी गणक ऋषी आहेत आणि हा गायत्री छंद मध्ये येतो, म्हणजे हा मंत्र अत्यंत पवित्र आणि शास्त्रीय आहे. गणपतिर्देवता. ओम गं गणपतये नमः. या संपूर्ण मंत्राची देवता गणेश आहे. त्याचा साधनार्थ ओम गं गणपते नमः उच्चारला जातो, म्हणजे हे गणेश मला मार्गदर्शन कर.